हाय, पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे पल्लवी. तर आज आपण बनवणार आहोत शेजवान डोसा. तर यासाठी मी असा तवा छानसा तापवलेला आहे. यावर तेल लावून असं ग्रीसिंग केलेलं आहे. डोशाचं जे बॅटर आहे हे असं आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर बघा, छानसा असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. तर चला, सगळ्यात पहिला आपण यावर टाकून घेऊयात सॉस. तर आपल्याला इथे मी 2 प्रकारच्या सॉसचा यूज केलेला आहे. सगळ्यात पहिला आपण इथं शेजवान सॉस घालून घेऊयात आणि त्यानंतर इथं तुम्ही टमॅटो केचप किंवा टमॅटो सॉसचा पण यूज करू शकता किंवा तुम्ही चिली सॉसचा सुद्धा यूज करू शकता. अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने याला पसरवून घ्यायचं आहे आणि यावर कांदा टमॅटो वगैरे घालायचा आहे. तुमच्याकडे अजून भाज्या असतील तर तेही तुम्ही घालू शकता. यामध्ये ढबू मिरची वगैरे सुद्धा तुम्ही घालू शकता. तर चला, मी इथं कांदा आणि टमॅटो असं घालून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे लोणी वगैरे असेल तर ते सुद्धा यावर तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही यावर तूपसुद्धा घालू शकता. तर चला, गॅसची फ्लेम एकदम लोच ठेवायची आहे आपल्याला आणि याला छानसं असं एका साईडनं भाजून द्यायचं आहे. तर चला, यावर थोडी कोथिंबीरसुद्धा मी घालून घेत आहे. तुम्ही पाहिजे तर यावर हिरवी मिरचीसुद्धा घालून घेऊ शकता. तर चला, हे छानसं असं आपलं डोसा जे आहे तयार झालेला आहे. याला आपण अशा प्रकारे पलटून घ्यायचा आहे. तर बघा, जेव्हा तुम्ही असं प्रेस कराल तेव्हाच आपला जो हा डोसा आहे, शेजवान डोसा रोल जो आहे तो असा एकदम छान बनतो. तर चला, असं आपल्याला पलटून घ्यायचा आहे. खूपच गरमागरम आणि एकदम छान असा हा आपला डोसा बनतो. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल बटन दाबायलाही विसरू नका, म्हणजे अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील. थँक्यू सो मच.